नमस्कार, मी अमृता. एमसीएन न्यूज मध्ये आपलं स्वागत. एमसीएन न्यूज आपल्यासाठी घेऊन येत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडची बित्तम बातमी. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, गुन्हेगारी आणि उद्योग जगतातील प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. वर्ष उलटूनही बीआरटी अद्याप कागदावरच. कोट्यवधी रुपये खर्चूनही बीआरटीचे 3 तेरा. रिक्षा दरवाढीच्या मुद्द्यावरून राज्यभरातील रिक्षा संघटना आक्रमक. दरवाढी झाल्यावर प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड. पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीला गती येण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून बीआरटी प्रकल्प सुरू केला. मात्र गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या या प्रकल्पाला अद्यापही मुहूर्त मिळत नाहीये. पाहुयात एक रिपोर्ट. पुण्यातील वाहतुकीचा वेग ताशी 4 किलोमीटर एवढा मंदावलाय. रस्त्यावरील वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याची गरज निर्माण झालीय. सार्वजनिक वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपये खर्चून बीआरटी प्रकल्प सुरूही करण्यात आला. मात्र गेल्या डिसेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत या प्रकल्पाला स्टार्टर मिळालेला नाहीये. प्रायोगिक तपासणी करण्यासाठी कात्रज ते हडपसर बीआरटी मधील चुका दुरुस्त करून शहरातील इतर महत्वाच्या रस्त्यांवर पूर्ण तयारीनिशी बीआरटी सुरू करण्याचा जाहीर संकल्प महापालिकेनं सोडला होता. मात्र लोकप्रतिनिधींची दुय्यमी भूमिका आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे 1.5 वर्ष उलटूनही हा प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली बीआरटी सुरू करण्याचा मान मिळवणारी पालिका आता या योजनेत आणखीनच पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. पुण्याची बीआरटी सेवा हा शहराचा भूषण ठरेल असा दावा करणारी महापालिका निदान पुढील वर्षी तरी स्वातंत्र्य दिनापर्यंत बीआरटीचा मुहूर्त साधेल हीच अपेक्षा. राहुल जोरी, एमसीएन न्यूज, पुणे. साधना ट्रस्टतर्फे प्रकाशित आणि राजकीय विश्लेषक व अभ्यासक डॉक्टर सुहास पळशीकर लिखित राजकारणाचा ताळेबंद या पुस्तकाचं प्रकाशन एसएन जोशी सभागृहात करण्यात आलं. यावेळी साधना साप्ताहिकाचे संपादक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, विनोद शिरसाट उपस्थित होते. साधना ट्रस्टच्या साधना साप्ताहिकाला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने एसएन जोशी सभागृहामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर यांच्या राजकारणाचा ताळेबंद या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. साधनाचे संपादक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी इतक्या वर्षांचा साधनाचा प्रवास आणि स्वतःचा अनुभव यावेळी सांगितला. पाणी आणायला गेली, त्या हेडमास्टरने तिला बेदम मारलं. ते मारणं राहिलं तेवढंच, ती परत आल्यानंतर तिला परपुरुषांनी हात लावला म्हणून तिच्या जात पंचायतीने तिच्यावर 21,000 रुपये दंड बसवला आणि तिला पाण्याच्या बाहेर काढलं आणि झाडाखाली ठेवलं. मला आश्चर्य वाटतं आणि अभिमानही वाटतो की एका निवृत्त शिक्षकाने तळेगाव पावाड्यामधल्या माझ्याकडे 21,000 रुपये पाठवले. त्याला मी अजून भेटलेलो नाही आणि तो म्हणाला की कृपा करून ते 21,000 रुपये तुम्ही त्या बाईला नेऊन द्या. आमच्या समाजाला ही पाप फेडायला बहुधा अजून 500 वर्ष तरी लागतील असं दिसतंय. यावेळी पळशीकर यांनी एकूणच महाराष्ट्रात आणि भारतात असणारे राजकारण तसेच राजकारण आणि जनता यांच्यातील नातं यावरती आपले विचार मांडले. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सद्यस्थिती, आणीबाणी, नागरिक, सामाजिक संस्था, चळवळींचा सहभाग या विषयांबाबत पळशीकर यांनी सविस्तर उदाहरणं देऊन विवेचन केलं. विविध मार्गांनी आपले राजकीय पक्ष लोकांशी स्वतःला जोडून घेत असतात. त्या सरकारी योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत घेऊन देणं असेल किंवा समजा आता जे चाललेलं आहे वेगवेगळ्या सरकारी योजना ज्या आहेत त्या लोकांना कळाव्यात म्हणून पत्रकं वाटणं हे आता चाललेलं आहे, ते करत असतील. किंवा जर खरंच जागृत राजकीय पक्ष असतील तर ते प्रत्यक्षात लोकांना त्या योजना मिळाव्यात म्हणून स्वतः काम करतात, उतरून मैदानामध्ये उतरून. आणि ज्याला इंग्रजीमध्ये त्यामुळे क्लायंटेलिझम म्हणतात, म्हणजे नागरिकांचं आपल्या ग्राहकांमध्ये किंवा आपल्या आश्रितांमध्ये खरं तर रूपांतर करणं, अशी ही प्रक्रिया होते. अशी टीका याचे टीकाकार करतात. पण मला असं वाटतं की ती टीका बाजूला ठेवून आणि गृहीत धरून सुद्धा पक्ष आणि नागरिक यांचे संबंध अशा पद्धतीने का होईना निर्माण होणं हे लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक आणि चांगलं आहे असं मला वाटतं. कारण त्यामुळे लोकांपासून तुटण्याची प्रक्रिया पक्षांच्या बाबतीमध्ये थांबते. भारतीय राजकारण आणि लोकशाहीमधील संस्था चालवण्याची हुशारी आपल्यामध्ये अजून तरी हवी तितक्या प्रमाणात आलेली नाहीये. पाश्चात्य देशांमध्ये राजकीय पक्ष आणि जनता यांच्यामध्ये संवाद राहिलेला दिसत नाही, पण आपल्याकडे मात्र राजकीय पक्ष
लोकांपासून तुटलेले नाहीयेत. आजही प्रत्येकाला कोणता ना कोणता पक्ष जवळचा वाटतो. हे सर्वेक्षणातून पुढे आलं असून ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू असल्याचंही डॉक्टर कळशीकर यांनी सांगितलं. अमृता धिंगेकर, MCN न्यूज, पुणे. रिक्षा प्रवासाच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून राज्यभरातील रिक्षा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना आपला खिसा आणखीनच रिकामा करावा लागणार आहे. येत्या 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी राज्यभरातील प्रमुख रिक्षा संघटनांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बंद पुकारलाय. रिक्षा प्रवास दरांमध्ये वाढ करा, CNGचा पुरवठा नियमितपणे आणि पुरेसा करा या प्रमुख मागण्यांसाठी रिक्षावाले संपावर जाणार आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही या संघटनांनी दिलाय. पुण्यातील सर्वात मोठी संघटना असणाऱ्या रिक्षा पंचायतीने रिक्षा भाडेवाढीचा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. रिक्षावाल्यांनी संप पुकारल्यास पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम हा होणारच. याचा विचार करता रिक्षावाल्यांना प्रति किलोमीटर 1 रुपयाची भाडेवाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे पुणेकरांच्या खिशाला अतिरिक्त झळ सहन करावी लागणार आहे. राहुल झोरी, MCN न्यूज, पुणे. अजिंठा येथील कलाकृतींचे केवळ फोटोग्राफ्स न काढता त्याचे रिसर्च करून रिस्टोरेशन करण्याचा उपक्रम स्वयंप्रकाशित व्हा या अभियानाअंतर्गत प्रसाद पवार गेल्या 25 वर्षांपासून करत आहेत. या ऐतिहासिक कलाकृतींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरलंय. घेऊयात या प्रदर्शनाचा एक आढावा. भारत देशाच्या संस्कृतीचा, मातीचा, वैविध्याचा, कला आणि परंपरेचा आविष्कार डोळे दिपवून टाकतो आणि अशा या समृद्ध देशाचे नागरिक असल्याच्या भावनेने प्रत्येकाची छाती गर्वाने पुढे येते. ऐतिहासिक कला, संस्कृती, परंपरेचे जतन करण्याची प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी आहे, जेणेकरून संस्कृतीचा हा वारसा पुढच्या पिढीला सहजपणे पोहोचवता येईल. ही जबाबदारी ओळखून गेल्या 25 वर्षांपासून प्रसाद पवार यांनी अजिंठा संशोधनास सुरुवात केली. अजिंठ्यातील अज्ञात प्रतिभावंत कलावंतांच्या चित्राकृती आणि शिल्पाकृतींचा आस्वाद सर्वांना घेता यावा यासाठी प्रसाद पवार यांनी अनेक कष्ट घेऊन तिथल्या कलाकृती कॅमेऱ्यात टिपल्या आणि फक्त छायाचित्रच न जमवता ज्या कलाकृती कालांतराने खराब झालेल्या आणि हळूहळू इतिहास जमा होणाऱ्या चित्रशिल्पांचं नूतनीकरणही केलं. मोठ्या जबाबदारीचं आणि जोखमीचं असणारं हे काम त्यांनी हाती घेतलं आणि ते पूर्ण करत सर्वांच्या समोरही मांडलंय. अजिंठ्यातील या कलाकृतींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात आलंय. बुद्धांच्या एका शिल्पाकृतीचा फोटोग्राफ मिळवण्यासाठी प्रसाद पवारांनी जवळजवळ 1 वर्ष मेहनत घेतली आणि अखेर त्यांना यश मिळालं. स्वयंप्रकाशित व्हा या अभियानातून बुद्धांनी दिलेल्या समतेचा संदेश आणि विश्वशांतीसाठी केलेली तपश्चर्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अभिनव उपक्रम प्रसाद पवार करत आहेत. या प्रदर्शनाला रसिकही प्रचंड भरभरून दाद देत आहेत. पण आता अनभिज्ञ रसिक न राहता संवेदनशील होऊन प्रत्येकानेच कार्य करण्याची गरज आहे. अमृता धिंगेकर, MCN न्यूज, पुणे. पुणे शहर हे नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिलंय. येत्या गणेश उत्सवानिमित्त होणाऱ्या गर्दीचा धोका लक्षात घेता पोलिसही दक्ष झालेत. याविषयी नुकतंच बालगंधर्व चौकात मॉकड्रिल पार पडलं. पाहूयात एक रिपोर्ट. पुणे शहर हे नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचं वारंवार केलेल्या पाहणीतून स्पष्ट झालंय. त्यातच काही दहशतवादी संघटनांकडून मोठा घातपात घडविण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे पुणे पोलिसांनी शहराला सतर्कतेचा इशारा दिलाय. दरम्यान आज दुपारी बालगंधर्व रंगमंदिराजवळ बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर संबंधित पोलीस विभागाकडून आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. यावेळी बालगंधर्व चौकात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला आवरताना पोलिसांनाही चांगलाच वैताग आला होता. मात्र 1 तासानंतरच्या शहानिशेनंतर या थरार नाट्यावर अखेर पडदा पडला. ही बातमी फक्त एक अफवा असून पोलिसांसाठी मॉकड्रिल असल्याचं लवकरच स्पष्ट करण्यात आलं. पुढील महिन्यातील गणेशोत्सवात होणारी अफाट गर्दी पाहता येणाऱ्या काळात पोलिसांकडून असे मॉकड्रिल घेतले जाणार आहेत. यासाठी नागरिकांनी सतर्क राहून संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू संदर्भात पोलिसांना कळवावे असे आवाहनही यावेळी करण्यात आलं. राहुल झोरी, MCN न्यूज, पुणे. फर्ग्युसन रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून नो पार्किंगचे फलक लावण्यात आलेत. शहराच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय वर्दळीच्या असलेल्या फर्ग्युसन रोडवरील पार्किंग वाहतूक प्रशासनाकडून हटवण्यात आली आहेत. पण वाहन चालकांनी वाहनं आता लावायची तरी कुठं असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. पुणेकरांना पार्किंगची आणि वाहतुकीची समस्या नेहमीच भेडसावत असते. शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं. अशा लहान लहान स्फोटांमुळे शहराच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यावर एक उपाय म्हणून वाहतूक प्रशासनाने गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज दरम्यान रोडवर असणारं पार्किंग हटवण्यात आलंय. त्यामुळे वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावरील गर्दीही कमी होईल आणि वाहतूक कोंडही होणार नाही असा विचार करून शासनाने येथील पार्किंग हटवलं आहे. पण पर्यायी पार्किंगची सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात आलेली नाहीये.
त्यामुळे रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्या नागरिकांना गाड्या आता लावायच्या तरी कुठं असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळी फर्ग्युसन रस्त्यावर एकत्रित येऊन चर्चा केली. यावेळी अनेकांनी याला विरोध दाखवत आपापली मतंही मांडली. महापालिका आयुक्त सुरेश पाठक यांना 5 पत्र दिले ते फर्ग्युसन रोडवर चालायला जागा राहिलेली नाही, त्यामुळे तुम्ही फर्ग्युसन रोडवरच्या हक्काल करून द्या. सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे, पण पर्यायी पार्किंगचं काय? वाहन चालकांनी गाड्या आता लावायच्या तरी कुठं? शहरातील अतिशय वर्दळीच्या असणाऱ्या या रस्त्यावर नेहमीच पार्किंगचा प्रश्न भेडसावत असतो. एकेरी पार्किंग असूनही वाहन चालकांना वाहन लावण्यासाठी जागा मिळत नाही आणि आता तर तेही हटवण्यात आलंय. त्यामुळे पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. नो पार्किंगची अंमलबजावणी तर करण्यात आली आहे, पण पर्यायी पार्किंगची सोय करण्याकडे शासन मात्र दुर्लक्ष करत आहे. राहुल झोरी, एमसीएन न्यूज, पुणे. पुणे शहरात पार्किंगचा प्रश्न तसा नवीन राहिलेला नाहीये. एरवी शहरात इतरत्र पार्किंग केलेल्या गाड्यांवर नेहमीच कारवाई होत असते. मात्र काही मान्यवरांच्या गाड्यांना या कारवाईची अजिबातच भीती नाहीये. पाहूयात एक रिपोर्ट. पुणे शहरात सध्या पार्किंगची समस्या चांगलीच बिकट झाली आहे. शहरात इतरत्र पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पुणे वाहतूक पोलिसांची कारवाई नेहमीच सुरू असते. मात्र या कारवाईचा फटका सामान्य नागरिकांनाच बसतोय. या कारवाईमध्ये सामान्य नागरिक आपल्या चुकीचा दंड भरतो, तर यातील काही असामान्य नागरिक साहेबांना चिरीमिरी देऊन आपली चूक झाकताना दिसत आहेत. हे दोन्ही कमी की काय? यानंतर मात्र काही माननीय या कारवाईला कधी घाबरतच नसल्याचं चित्र आहे. पुणे महानगरपालिकेच्या समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नेहमीच अस्ताव्यस्त उभे असणारे वाहनं पाहून याची प्रचिती येते. या ठिकाणी उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतुकीस नेहमीच अडथळा होताना दिसतोय. मात्र येथे उभ्या असणाऱ्या गाड्या त्या निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या, संघटनेच्या किंवा महापालिकेतीलच अनेक तथाकथित मान्यवरांच्याच असतात. यामुळे येथे महापालिकेकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून सहसा कारवाईच होत नाही आणि जरी चुकून झालीच तरीही या मान्यवरांना या कारवाईची भीतीच नसल्याचं यावरून स्पष्ट होतंय. अमृतासह राहुल झोरी, एमसीएन न्यूज, पुणे. मुठा नदी पूर्वी पुण्याचा वैभव समजली जायची, पण आधुनिकीकरणाच्या आणि कारखानदारीच्या झपाट्यात मुठा पार लयाला गेली आणि मुठेचं चक्क गटार झालं. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं मुठा पुन्हा खळखळून वाहू लागले. हा आनंद पुणेकरांनी मनसोक्तपणे लुटला. पाहुयात मुठेची ही विहंगम दृश्य. यावर्षी अख्खा महाराष्ट्र उन्हाच्या झळांनी आणि दुष्काळामुळे होरपळून निघाला होता. जून महिना उजाडला आणि महाराष्ट्राचं संपूर्ण चित्रच पालटलं. वरुण राजाच्या दमदार हजेरीनं अवघा महाराष्ट्र तृप्त झाला. सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. धरतीनंही हिरवा शालू पांघरला आणि माणसांमध्ये नवचैतन्याचा उत्साह संचारला. निसर्गाची भरभरून देणगी लाभलेलं पुणेही पावलोपावली हाच अनुभव घेत होतं. पुण्याची तहान भागवणाऱ्या सर्वच धरणांपैकी एक खडकवासलाही डबडबून गेले. कदाचित यामुळेच की काय 10 महिने कोरडी ठक्क वाहणाऱ्या मुठेला आनंदाश्रू आवरणं कठीण झाले. एरवी रक्ताश्रू ढाळणाऱ्या बिचाऱ्या मुठेला आनंदाश्रूचा पाठ फुटणं साहजिकच. मुठे माहीचं हे कधीच न दिसणारं मोहक रूप बघायला तिच्या लेकरांनीही दाटीवाटी न केली तर नवलच म्हणावं. तिच्या सानिध्यात पशु पक्षी आणि माणसंही आनंदून गेलेत. हवेत सूर मारून शिवणापाणी खेळणाऱ्या पाखरांनाही तिचीच ओढ. वर्षानुवर्ष काठावर उभं राहून मुठेच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या झाडाझुडपांनाही आनंदाची भरती आली होती. संत वाऱ्यावर हसणाऱ्या या झाडाझुडपांना मुठाही आपल्या कवेत घेण्यासाठी खुणावत होती. या नयनरम्य विलक्षण क्षणांचं साक्षीदार होण्याचं भाग्य अनेक हौशी मंडळींना लाभलं. नदीमध्ये नेहमी गार राहण्यापेक्षा नदी अशी वाहून भरतेही वाहून चांगली वाटते, कारण की त्याच्यामध्ये नेहमी पाणी आणि दिवसाच्या बहारामुळे आणि अर्धा त्याच्यामध्ये गाळच असतो, सगळं आणि कचराच असतो. त्यामुळे आता जरा क्लीन तरी वाटते. पाणी आहे त्याच्यामुळे नदी क्लीन तरी होईल आणि असं फक्त वर्षात एक रोंड बघायला मिळतो. त्यामुळे खूप आनंद होतो, एक्साइटमेंट खूप आहे. पाहण्यासाठी तुम्ही मुद्दाम इथे कसा केला? मुद्दाम मला हे बघायला लागलं की आत्ता इथलीच ते कशी अगोदर म्हणजे कशी होतीच ती तशी नाही. मुठा नदी एकदम थोडीशी होती आणि त्याचं पाणी पण असं म्हणजे माणूस जरी गेलो ना तरी फक्त पाय सगळे फक्त भरायचे पूर्ण कमरेपर्यंत फुलाणे सगळं कमरेपर्यंत पाणी आता कमरेपर्यंत तरी म्हटलं ना तरी झडब्रिज
नदीच्या कठ्यावर उभं राहून ही दृश्य डोळ्यात साठवत होती. त्यानंतर हा योग येणं दुर्मिळच. गरमागरम मक्याच्या कणसावर ताव मारून हा आनंद आणखीनच द्विगुणित करणं ओघानं आलंच. मन उल्हासित करणारे हे दृश्य आणि निवांत क्षण टिपण्यात तरुणाईला कोणी रोखलं तर नवलच. गुफेचं हे रूप कित्येकांनी प्रथमच पाहिलं होतं. धोक्यानं वाढणारी गर्दी कदाचित याचाच प्रत्यय देत असेल. मुठामाही पुन्हा असं रूप धारण करेल की नाही हे सांगणं कठीणच, पण ते निसर्गाच्या कुशीत गेल्याचा आनंद देणारे क्षण डोळ्यात साठवण्याची संधी कोणी सोडली तर नवलच. मुठा नेहमी अशीच खळखळत वाहत राहील अशी आशा करूया. मोतीराम पोळ, MCN न्यूज, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. वर्ष उलटूनही BRT अद्याप कागदावरच. कोट्यवधी रुपये खर्चूनही BRTचे 3 तेरा. रिक्षा दरवाढीच्या मुद्द्यावरून राज्यभरातील रिक्षा संघटना आक्रमक. दरवाढी झाल्यावर प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण आपण पाहत रहा MCN न्यूज.